श्री देवी महात्म्य कथासार अध्याय पहिला मधुकैटभ वधासाठी महामायेचा अवतार। या अध्यायाचे जो कोणी वाचन करेल त्याचे घराणे देवी ऐकते व त्याची चिंता दूर करते। ओम गणगणपते नमः। श्री दुर्गा देवे नमः। श्री देवी महात्म्य या कथेमध्ये श्री कालीमातेचे वर्णन केलेले आहे। हा मूळ ग्रंथ सप्तशती या नावाने असून तो संस्कृत भाषेत लिहिलेला आहे। पण आज समाजातील अनेकांना संस्कृत भाषा अवगत नाही। संस्कृत भाषा कळणारे फार थोडे लोक आज समाजात आहेत। ही कथा समाजातील सर्वांना सहजपणे वाचता यावी, कळावी यासाठी रामचंद्र नावाच्या विद्वानाने ती मराठीमध्ये लिहिली। पण त्याचे हे मराठी भाषेतील लेखन ओवीबद्ध आहे। त्याच ओवीबद्ध देवी महात्म्याचे कथासार सोप्यात सोप्या सर्वसामान्यांना मराठी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। यामुळे हे कथासार प्रत्येक व्यक्तीला त्याला सहज वाचता येईल तसे ते प्रत्येकाने वाचावे हीच अपेक्षा। ही माहिती कालीमाता या देवीच्या चरित्रानुसारच लिहिली आहे। मूळ संस्कृतमधून प्राकृत ओवीबद्ध व नंतर सोप्या मराठी भाषेत असा हा या कथासाराचा प्रवास आहे। जे भाविक हे कथासार वाचतात त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य लाभते। वेळोवेळी त्यांच्यावर येणाऱ्या लहान मोठ्या संकटांचे निवारण होते। मानसिक किंवा शारीरिक पीडेपासून त्यांची सुटका होते। म्हणून हे कथासार सर्वांनी वाचावे ही भाषांतर करायची इच्छा होती। त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या सुखी जीवनासाठी हे कथासार अवश्य वाचावे। रंगाने संपूर्ण काळी असलेल्या कालीमातेला 10 हात, 10 पाय व 10 तोंडे आहेत। ती ज्याप्रमाणे दिसावयास उग्र आहे तसेच स्वभावाने सुद्धा उग्रच आहे। लोकांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी ती निरनिराळ्या रूपात या धर्तीवर अवतरते। कठीण प्रसंगात अत्यंत उग्र रूप धारण करते आणि देवांना मदत करून दुष्टांवर वार करते। राक्षसांचा वध करून त्यांचा नायनाट करते। सर्व लोकांना निर्भय बनवते आणि सुखी करते। अशा या देवतेच्या कथासाराच्या वाचनाने आध्यात्मिक समाधान प्राप्त होऊन अनन्य सुखाची प्राप्ती होते। पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीसच सर्व श्रेष्ठ देवांना, कुलदेवतेला श्री सरस्वतीला व विघ्नहर्त्या श्री गणेशाला वंदन केले आहे। त्यानंतरच या मूळ ग्रंथाची सुरुवात झाली आहे। फार पूर्वीच्या काळात ज्या घटना घडल्या आहेत त्या घटनांची माहिती प्रत्येक अध्यायात दिली आहे। देवांवर अनेक वेळा अशी संकटे आली आहेत की त्यांच्यापुढे देवांचा निरुपाय झाला। अशा वेळी त्या संकटांचे निवारण करून देवांना यश देण्यासाठी दुष्ट राक्षसांचा संहार करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्या रणक्षेत्रावर अवतीर्ण होऊन देवीने किती अद्भुत चमत्कार करून देवांना विजय मिळवून दिला आहे तो हा कथासार वाचल्याने आपणास संपूर्ण कळते। देवांनाही संकटातून मुक्त करणाऱ्या देवीची कृपा आपणास लाभावी म्हणून हे कथासार अवश्य वाचावे। तो द्वापार युगाचा काळ होता। त्यावेळी नैमिषारण्य नावाचे एक अरण्य होते। त्या अरण्यात एके ठिकाणी शौनक व इतर ऋषी जमले होते। त्या ऋषींमध्ये अनेक जण वेदशास्त्र संपन्न होते। ते मुनी सूतांना म्हणाले, हे सूत, तू प्रत्यक्ष महर्षी व्यास यांचा शिष्य आहेस। सगळी पुराणे व अन्य सर्व महान ग्रंथांची तुला निश्चित व अचूक माहिती आहे। तेव्हा कालीमातेची थोर परंपरा व तिच्या संबंधाची इतर सर्व माहिती सांगण्यास सर्वथा तूच योग्य आहेस। ही माहिती तुझ्याच मुखातून ऐकल्याने आम्हाला खरे समाधान लाभणार आहे। भगवान श्री विष्णू यांच्या देहापासूनच कालीमातेचा अवतार झाला आहे। त्यानंतर अवतार घेतलेल्या कालीमातेने या धर्तीवर उत्पन्न झालेल्या मधु व कैटभ या अतिशय दृष्ट राक्षसांचा नाश केला। त्यांच्यासारखेच मातलेल्या भयंकर अशा शुंभ निशुंभ या राक्षसांचाही संहार केला। निरनिराळी रूपे घेऊन देवीने यापेक्षाही आणखी काही केले। जर ते आम्हाला संपूर्णपणे कळाले तर तेच आम्ही अन्य जनांना सुद्धा सांगू। ही माहिती ऐकून त्या जनांना सुद्धा बरे वाटेल। म्हणून मुनिवर्य, आपणास आमची विनंती आहे की आपण ही सर्व माहिती आम्हास सांगावी। त्या सर्व वेदशास्त्र संपन्न ज्येष्ठ मुनींच्या म्हणण्याचा आदर राखण्यासाठी तथा त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी सूत मुनींनी कालीमातेची
ती सर्व माहिती त्या सर्व मुनींना आनंदाने सांगितली. अर्थात फार पूर्वी मार्कंड नावाचे जे मुनी होते त्यांनी श्रीदेवी काली मातेच्या महात्म्याचे जे वर्णन केले होते ते जसेच्या तसेच सूत मुनींनी त्या मुनींना सांगितले. मूळ सप्तशती नावाने संस्कृत भाषेत लिहिलेल्या देवी महात्म्याच्या ग्रंथात 700 श्लोक आहेत. या श्लोकातून दिले असलेले मंत्रसुद्धा अत्यंत प्रभावी आहेत. या सर्वांच्या सर्व म्हणजे 700 श्लोकांचे पठण जो भक्त करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. चिंताक्लेश दूर होऊन त्यांना नित्य सुख शांतीचा लाभ होईल. दिनशुद्धी पाहून त्याप्रमाणे या ग्रंथाचे पठण कोणत्या वेळी करावे या संबंधीची एक सामान्य अशी रूपरेषा दिली आहे. तिचा उपयोग भक्तांना होऊ शकेल. या कथासाराच्या वाचनाने आपले सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी महिन्यातील अष्टमी, चतुर्दशी, अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते खंडेनवमी असे नवरात्रीतील एकूण 9 दिवस या काळात वाचन करणे चांगले असते. अर्थात शुद्ध अंतःकरण व निरपेक्ष दृष्टी ठेवून वाचनास सुरुवात करणे आवश्यक आहे. अशा प्रकाराने वाचनाच्या सर्वच इच्छा आपोआपच पूर्ण होतात. नवरात्रीतील 9 दिवस या कथासाराचे वाचन करावयाचे असल्यास आहारा-विहारा संबंधी असलेले आपले मन पूर्णपणे कथासारातच एकाग्र करून वाचन करावे. अशा प्रकारे नित्य नियमाने श्रीदेवी महात्म्य कथासाराचे पठण केले असता पठण करणाऱ्या भक्तांवर देवी प्रसन्न होते व तिच्या आशीर्वादाचा प्रसादाचा लाभ त्या त्या व्यक्तीला होतो. साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर सुद्धा जेव्हा संकटे आली तेव्हा अतिशय रुद्र अवतार धारण करून काली मातेनेच त्यांची संकटामधून मुक्तता केली. या धरणीवर एकूण 14 मुनींनी जन्म घेतला. त्यापैकी 8वा मनू सारबनी यांच्यावर देवीची मर्जी होती. या मनूची ती विशेष दक्षतेने काळजी घेत असे. या साबर्णी मनूच्या काळात त्याला अनुकूल अशी सर्व परिस्थिती होती, पण तरीही तो एकदा आपत्तीत सापडला तेव्हा देवीने प्रकट होऊन त्याला प्रसाद दिला. देवीने दिलेल्या त्या प्रसाद प्राप्तीने त्याला चिरंजीव वर प्राप्त झाले. त्याच्या आधी त्याच्याच वंशातील सुरत नावाचा राजा तेथे राज्य करीत होता. त्याच्या आधिपत्याखालील राज्य फार मोठे होते. त्याच्या ताब्यात त्या भूतकाळातील सुमारे 50 कोटींचे क्षेत्र होते. त्याचे राज्य आपल्या हातात घेण्यासाठी तेथे अनेक राजे लपटलेले होते. ते सर्व त्यांचे शत्रूच होते. ते सर्व त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तयारीला लागले व थोड्याच दिवसात त्यांनी आक्रमण करून सुरत राजाला पराभूत केले. शत्रूंनी त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. हा पराभव म्हणजे आपला महाभयंकर अपमान झाला आहे असे सुरथाला वाटल्याने तो सर्व काही सोडून अरण्यात निघून गेला. तो अरण्यात गेला तरी शत्रूंनी आपले राज्य बळकावले. या गोष्टीचा त्याला होणारा मनस्ताप काही केल्या कमी झाला नव्हता. त्यामुळे तो अष्टप्रहर रात्रंदिवस बेचैन असायचा. आपण एवढे शक्तिशाली बलाढ्य असताना शत्रूने आपणास जिंकून घेणे हे सर्वस्वी अशक्य होते. पण ती गोष्ट प्रत्यक्षात घडली होती हे मात्र खरे. त्याला सतत वाटत होते की आपल्यापैकीच कोणीतरी घर भेद्याने सारी गुप्त माहिती शत्रुपक्षास पुरवल्यामुळे हे घडून येणे शक्य झाले होते. त्याचे संपूर्ण राज्य गेले, पण त्याचा स्वाभिमान मात्र थोडासुद्धा कमी झाला नव्हता. आपली मान ताठ ठेवूनच तो सतत सर्वत्र वावरत होता. त्याने आपले घर, महाल, राजवाडा सोडले व तो घनदाट वनामध्ये निघून गेला. निरनिराळ्या वृक्षांनी भरलेले ते घनदाट अरण्य होते. या अरण्यात एका ऋषींचा एक आश्रम होता. सुरत राजा त्या निबिड अरण्यात इकडे तिकडे भटकत असताना त्या आश्रमात आला. आत जाताच समोर ऋषी बसलेले त्याने पाहिले. सुरताने तत्परतेने पुढे जाऊन अत्यंत लीन होऊन नम्रतापूर्वक त्या ऋषींना नमस्कार केला. एवढ्या वागण्यातून सुद्धा ऋषींना सुरताच्या नम्र विनयशील वृत्तीची ओळख पटली. त्यांनी आपुलकीने सुरताची सर्व चौकशी केली. सुरतानेही आपली सर्व हकीकत त्यांना नम्रपणे व निसंकोचपणे त्यांना कथन केली. सर्व कहाणी ऐकल्यावर ऋषींनी राजांना सन्मानपूर्वक आपल्या आश्रमातच राहावयास सांगितले. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सुरत राजा त्यांच्या आश्रमात राहिला. पण काही दिवसानंतर राजाला तेथेही अवघडल्यासारखे वाटू लागले.
त्या कोंडल्यासारख्या मनाच्या स्थितीत राजा सारखा बेचैन होऊ लागला. त्याचं मन काळजीने कायम ग्रासल्यासारखे दिसत होते. अर्थात त्या चिंतेचे कारण सुद्धा ऋषींना कळले होते. पण तरीसुद्धा ऋषींनी परत एकदा आपुलकीने राजाला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. राजा म्हणाला, खरे म्हणजे मी स्वतः होऊनच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण हिंमतच होत नव्हती. पण माझं बेचैन मन जाणून आपणच विचारल्यामुळे आता मला थोडा धीर आला आहे. गुरुदेव, मी एवढा मोठा बलशाली राजा, पण माझे सर्व राज्य शत्रूने जिंकून घेतले. माझी सर्व संपत्ती गेली, धन गेले, वैभव गेले. मी निष्कांचन झालो. घरी असलेली पत्नी व माझ्या मुलांना मी विसरण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्यांची फार आठवण येतेच. नात्याच्या प्रेमाचा, संसाराचा मोह आवरता येत नाही. त्या मोहपाशातच माझं मन का बरं गुरफटलं आहे. त्या आश्रमातील दुसरे एक मुनी म्हणतात की, हे राजा सुरता, तीच तर खरी नियती आहे. आजपर्यंत तरी कुणीच कधीच कायमचा असा या मोहपाशातून सुटलेला नाही. माणसाचे मन अत्यंत चंचल असते. त्याच्या पुढे मानवाचे कितीही दृढ निश्चय केला तरी तो टिकू शकत नाही. या मायेमुळेच उत्पत्ती, स्थिती व प्रलय हे चक्र सतत चालू राहत असते. ही माया म्हणजेच श्री शंकराची किंवा देवीची माया असे समजले जाते. ती गरिबापासून श्रीमंतांना, अबाला, वृद्धांना, राजापासून रंकांना सर्वांनाच आपल्या पाशात जकडून ठेवते. या पाशातून मोकळे होण्यासाठी ती माया ज्या देवीची आहे त्या श्री देवालाच प्रसन्न करून घेता आले पाहिजे, तरच तिच्या कृपेने माणसाची यातून सुटका होते. पण साक्षात देवीला प्रसन्न करून घेणे ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी सोपी मात्र नक्कीच नाही. देवी प्रसन्न होण्यासाठी आधी देवीची यथासांग पूजा करावी व नंतर प्रसन्न चित्तानेच शुद्ध मनाने जप करावा. जप करताना इतर कोणाशीही कोणत्याही कारणाने काहीही बोलू नये. जपाच्या काळात आपले खाणे-पिणे, हिंडणे फिरणे म्हणजेच आहार विहार या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवावे. स्वच्छ व सुचिरभूत कपडे अंगावर धारण करावेत. देवीसमोर नंदादीप तेवत ठेवावा. मनावर संयम ठेवावा. अशा प्रकारे स्वतःवर नियंत्रण ठेवून त्या मायावती देवीचा जप 1,00,000 वेळा करावा. जप झाल्यावर ब्राह्मणास भोजन घालून यथाशक्ती दक्षिणा द्यावी. अशा तऱ्हेने या जपाच्या उपक्रमाची सांगता करावी. सप्तशती या देवीच्या चरित्र सांगणाऱ्या ग्रंथात 700 श्लोक आहेत. या श्लोकांना आधारभूत करून अधिक प्रभावी होण्यासाठी व नेहमी शांती प्राप्त होण्यासाठी महर्षी व्यासांनी मंत्रवेद सांगितला आहे. त्या मंत्राच्या सोबत हा मंत्रही म्हणावा. तो मंत्र खालीलप्रमाणे आहे. मंत्र: ज्ञानी ना पापी चेतांसी देवी भगवती हिचा बलादा कृप्य मोहाय महामाया प्रयच्छित्ती. हा जप स्वतः करणे काही कारणामुळे शक्य नसेल तर आपल्या कुळाच्या पुरोहितास बोलावून त्यांच्याकडून हा जप करवून घेतला तरी चालेल. असा उपक्रम करण्यास त्या वेळच्या पंडितांनी सांगितले होते. तेच त्यांनी राजा सुरथ यांना सांगितले. मुनींनी सांगितलेली ही सर्व हकीकत राजा सुरथाने व वैश्याने मनापासून व शांतचित्ताने श्रद्धापूर्वक ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा मेधा ऋषींना विचारले की, मुनिवर, ही महामाया कोठून उत्पन्न झाली यासंबंधी कृपा करून आम्हाला विशद करून सांगावे. तसेच या महामायेचे स्वरूप कसे होते ते जाणून घेण्याची आम्हाला उत्कंठा लागलेली आहे. तरी आपण ते सुद्धा स्पष्ट करून आमच्या मनाचे समाधान करावे अशी प्रार्थना करतो. राजाची विनंती ऐकून मेधा ऋषी त्याला म्हणाले, हे राजा, ठीक आहे. तुझ्या मनातील उत्सुकता पाहून तुझ्या मनातील शंकेचे निरासन करण्यास मला आनंदच होत आहे. म्हणून आता महामायेची उत्पत्ती कोठून झाली व तिचे स्वरूप कसे होते या संबंधापूर्वी मुनींनी जे सांगितले होते तेच आता मी तुला सांगतो. ते तू शांतपणे ऐक. एकदा श्री विष्णू शेषावरती झोपले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून 2 राक्षसांची उत्पत्ती झाली. तेच मधु व कैटभ हे 2 दैत्य. हे दोन्ही दैत्य
अतिशय दृष्ट प्रवृत्तीचे होते. त्यांनी सर्व जनतेला त्राही त्राही करून सोडले होते. अनेकांना ठार मारले होते. पण आपल्या या क्रूर कृत्यांनीही त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. शेवटी तर त्यांचे लक्ष ब्रह्मदेवांकडेच गेले. या ब्रह्मदेवाला ठार मारण्याची इच्छा त्यांनी आपल्या मनात धरली. ही गोष्ट जेव्हा ब्रह्मदेवाला कळली तेव्हा ब्रह्मदेव खूप घाबरून गेला. ब्रह्मदेवाने आर्त होऊन महामाया व भवानी यांना आळवणी केली. देवी प्रकट झाली तेव्हा ब्रह्मदेवाने आपली अडचण देवीसमोर विशद करून कथन केली. ती हकीकत ऐकून कृपाळू देवीने ब्रह्मदेवास धीर दिला. यानंतर तिने स्वतः अत्यंत उग्र असे रूप धारण करून दैत्यांशी युद्धास सुरुवात केली. श्री विष्णू व दैत्य यांचे युद्ध आधी खूप दिवस चालू होते. त्यातच या दृष्ट दैत्यांशी देवीने युद्ध सुरू केले. खूप दिवस ही लढाई चालली होती. या स्थितीतच देवीने मधु आणि कैटभ या दैत्यांना मोहिनी घातली. अशा या मोहित अवस्थेतच ते दोघे विष्णूंना शरण गेले. ते म्हणाले, हे प्रभू, आम्ही आपल्या चरणाशी शरण आलो आहे. आजपर्यंत आम्ही अत्यंत क्रूरपणा केला, दुष्टपणाने वागलो, पण आता आमच्या मनात असलेला सारा अहंकार गळून नाहीसा झाला आहे. आता आपण सांगाल त्याप्रमाणे वागण्याची आमची तयारी आहे. तेव्हा आता आपण आम्हाला काय सांगता ते सांगा. श्री विष्णू त्यांना म्हणाले, तुमचा अहंकार गळाला हे चांगले झाले, पण आता तुम्ही तुमचा हा दृष्ट अवतार संपवून टाकावा. त्यासाठी आता तुम्ही मरणाचा स्वीकार करा. या गोष्टीतच तुमचा फायदा आहे व जीवनाचे कल्याण आहे. मधु व कैटभ या दोघांनाही श्री विष्णूचे म्हणणे मान्य केले. पण हे सर्व घडेपर्यंत सर्व जग जलमय होऊन गेले होते. ते पाहून ते दैत्य श्री विष्णूस म्हणाले, हे प्रभू, जेथे पाणी नसेल तेथे आम्हाला आपण मरण द्यावे. दैत्यांचे म्हणणे ऐकून श्री विष्णूंनी त्या दोघांना आपल्या कमरेजवळ धरले व तेथेच त्यांच्या शरीरापासून त्यांची शरीरे वेगळी केली. अशा प्रकारे अत्यंत क्रूर व दृष्ट अशा या मधु व कैटभ या राक्षसांचा विनाश झाला. या दैत्यांचा संपूर्ण विनाशासाठीच देवीने पहिला अवतार धारण करून ब्रह्मदेवाची अडचण दूर करून त्यांचा मनस्ताप कायमचा दूर केला. अशा प्रकारे श्री देवी महात्म्याचा पहिला अध्याय येथे समाप्त होत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.